शिवाजी महाराज सांगायला बरे होते, ऐकायलाही बरे होते, पण आचरणात आणायला खूप कठीण नाही होते. सांगायचं जर ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपला इतिहासातून स्वराज्य निर्मिती केली. आणि आपण काय करतोय? फक्त त्याच महाराजाचा इतिहासातला अभ्यास करतोय, पण विचार आत्मसात करत नाही. विषमतेची गोष्ट आहे. विचार असे असावे. जिजाऊ माँसाहेबांनी शोभाराजांना असं घडवलं होतं की बालसंस्काराचे कडू पाजले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि आताची जिजाऊ 7 वाजले की अनेक TV बघतात, अनेक मालिका बघतात. पण खरं सांगायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त जन्माला यायला पाहिजे असं आत्ताची पिढी म्हणते. पण ती खरंच जन्माला येईन का? ते जन्माला येण्यासाठी एक जिजाऊ प्रथमतः घडावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि जिजाऊ घडण्यासाठी रक्तात तर संस्काराचं बीज असतं, पण ते मनातून पेरलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आई जिजाऊ माँसाहेबांनी आपलं आयुष्य स्वराज्यासाठी वाहिलंय. मग आपणही ते करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून उपयोग नाही, तो मनातून ऐकला पाहिजे, हृदयातून जिंकला पाहिजे. पण आत्ताचे तरुण काय करते, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, मी शिवराय शिवभक्त असे म्हणून नुसते चालत नाही, मनातून त्यासाठी लागतंय. शिवाजी महाराजांची जयंती आली की फक्त जय शिवराय आणि जय छत्रपती शिवाजी महाराज आणि जय जगदंबा बास एवढंच असं न होता इतरही दिवसात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात आणायला पाहिजे. संत तुकाराम महाराजांनाही तितका त्रास झाला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनाही तितका त्रास झाला होता आणि आपल्यालाही तितका त्रास होणार आहे. पण आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं तसंच स्वराज्य आपल्याला देखील त्यांचं पुढचं चालवायचं आहे. पण आपण काय करतोय? फक्त आताचे पूर्व मावळे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, मी जिजाऊ माँसाहेबांची लेक, बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. शिवकार्य नाही, प्रत्यक्षात कोणाला मदत देखील करायची नाही, फक्त म्हणायचं मी शिवाजी महाराजांचा मावळा, बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं आणि आपण काय करतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य स्वराज्यासाठी वाहिलं होतं आणि आपण काय करतोय? आपल्या प्रपंचासाठीच फक्त लढतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? स्वतःच्या आयुष्यात लढून दुसऱ्यासाठी जगले होते आणि आपणही दुसऱ्याच्या आयुष्यात आपण जगायला पाहिजे. पण आपण जगत नाही, आपले फक्त पोटाची शिदोरी भरतो, बाकीचं दुसरं काहीच नाही माऊली. आयुष्यात जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, आयुष्यात मरायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात आणि आयुष्य सुंदर जगायचं कसं हे शिवचरित्र गाथा सांगते माझ्या राजांची. आणि शिवचरित्र गाथा आपण वाचत नाही. अरे स्त्री जातीनं 7व्या महिन्यात जर सैराटसारखे पिक्चर जर बघितले ना, तिच्या पोटी गैरटच जन्माला येते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मग आपल्याला काय करायचं ते आपण निर्णय करायला पाहिजे ना. पण आपण काय करतोय? फक्त आपलं मन, आपलं दुसरं काहीच नाही. फक्त मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि प्रत्यक्षात कार्य करायचं नाही, गडकिल्ल्यांची स्वच्छता करायची नाही, शिवचरित्र गाथांचं वाचन करायचं नाही, अभ्यास नाही. आता तर परवा मी एक शिवभक्त आहे, मी नाव नाही सांगत त्यांचं, तर ते स्वतःला शिवभक्त समजतात आणि ते म्हणतात शिवाजी महाराज धर्मांतर करतात. कुठे धर्मांतर केले त्यांनी? खोटा इतिहास पसरायचा नसता. आपल्याला जे माहिती आहे त्याचा अभ्यास करायचा, आपण स्वतःच्या जीवनात टाकायचं आणि मगच ते लोकांपुढे मांडायचं. पण शिवाजी महाराजांनी धर्मांतर केलं असं कोण म्हणतंय? त्या व्यक्तीला मी त्यावेळेसच कॉल केला, असे तुम्ही का म्हणतात? मला जशी माहिती मी तसं मांडतोय, हे चुकीचं आहे. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 1-2 जणांना विचारा ते खरं आहे का माऊली, आणि मग लोकांसमोर मानवा. अरे जगाचा इतिहास मांडणारी, जगाचा इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि आपण त्यांचा इतिहास खोटा पसरायचा हे आपल्याला पटत नाही. तर हात जोडून कळकळीची विनंती आहे, खोटा इतिहास पसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आनंदाचा क्षण कधी व्हायला घालू नका. मला यायला थोडासा वेळ लागला तुमच्या समोर यायला, पण काही कारणानंच मला जेवढा वेळ भेटला
मी तेवढ्या वेळेसाठी आपल्या पुढे आलो आहे. मी छोटासा मावळा आहे, छोटासा व्याख्यात आहे, पण आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मनातून आलेलो आहे. मी 2010 पासून अनेक शुभकार्य करतोय, समाजकार्य करतोय, पण व्याख्यानातून कधी मी मोठा झालो नाही आणि मला मोठाही व्हायचा नाही. फक्त आपल्याला मावळे घडवायचे, शिवाजी महाराजांचे विचार रुजायचे. अरे चुलीपर्यंत, घरापर्यंत, दारापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास पोचला, पण विचार अंगीकार घेतले नाही. विचार घ्यायचे कसे? शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला पाहिजे ना, स्वतःच्या घरात का नाही? अरे मी तर म्हणतो माझ्या घरात देखील जन्माला यायला पाहिजे, जिजाऊ माँसाहेब माझ्या घरात जन्माला यायला पाहिजे आणि बालकडू माझ्या घरात जन्माला यायला पाहिजे, असे म्हणून चालतात. पण आत्ताची तरुणाई काय करते? दाढी वाढवली का झाले मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, असे न करता त्याचे विचार आपल्या अंगीकारात आले पाहिजे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा अंगीकार होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षापूर्वीपासून आजही देखील नाव निघतं, पण आपलं नाव नाही निघत मित्रांनो. आपण मेल्यानंतर आपलंही 10 दिवसानंतर कोणी विसरतं, असं विसरायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही नाव निघतं, तसंच आपल्याही नाव निघालं पाहिजे. अरे जगात कितीही पैसा कमवला तर तुम्ही शून्य आहात. जगातला सिकंदर राजाकडे खूप पैसा होता, तरीही तो सगळं काही थेट ठेवून गेला मित्रांनो. आणि आपल्याकडे एवढा पैसा असून फक्त आपलीच पैसा, अरे कशासाठी पैसा कमवतोय आपण? पैसा कमवून काही नाही. आपण ज्यावेळेस मरतो ना मित्रांनो, सिकंदर राजाचे हात असे साईडला ठेवलेले होते मित्रांनो, आणि आपण इतका पैसा कमवतो, फक्त कागदाच्या पैशासाठी इतकं पळतो ना, तर माणसांनाही विसरून जातो. म्हणून सगळ्यात देवानं आपल्याला कोरोना पाठवलाय मित्रांनो. कोरोना जितका चांगलाही आहे आणि तितका वाईट पण आहे. कोरोनानं माणसं एकत्रित आणलेले, कारण माणूस आल्यानंतर विसरायचा, माणसातला माणूस हरवलेला होता. त्या कोरोनाने माणसातला माणूस जागा केलाय आणि माणसातला माणूस वेळही देतोय. कोरोना मी म्हणत नाही वाईट, पण आताची परिस्थिती काय म्हणते? या गोष्टीत कोरोना आहे, त्या गोष्टीत, अरे ह्या गोष्टीत कोणत्या गोष्टीत कोरोना आहे त्या गोष्टींची नोंद काढा आणि त्यातून आपलं जीवन सकतित करा. नुसता कोरोना म्हणू नका, कोरोना आला आहे माझं कसं होईल. आपण जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे मित्रांनो. आणि कारण माणसातला माणूस हरवला होता म्हणून हा कोरोना आलेला आहे. हा कोरोना जाईन, पण तिथपर्यंत आपणही देखील सामर्थ्य असलं पाहिजे, हे लक्षात असून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात खूप काही शिकवलं रे, पण आपली तरुण मित्रमंडळी घेत नाही. तोंडात मावा, गुटखा, अरे गुटखा मावा जर खायचा असेल तर माझ्या काळ्या आईच्या मातीतला एक ढेकूळ खा. तुम्हाला काय वाटतंय त्याची चव अवश्य कळवा. अरे जर दारू प्यायची असेल तर माझ्या गावरान गाईचं गोमूत्र प्या, अवश्य तुम्हाला त्याची चव कळेल मित्रांनो. पण सांगायचं जर ठरलं ना तर आजचे तरुणी फक्त व्यसन करते. आज माझ्या माता माऊलींना एक हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलाला किंवा मुलीला एखादं स्थळ जर आलं ना मुलीला, तर ते देताना त्याची संपत्ती बघू नका, त्याचं चरित्र बघा. जितकी मोठी पार्टी तितकी कार्टी खोटी, हे अवश्य निश्चित आहे माऊली. हे मी नाही सांगत, हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगते मित्रांनो. पण आपण काय, अनेक महाराजांनी अनेक व्याख्यात्यांनी अनेक ग्रंथांनी सगळं आपल्याकडे आहे, पण आपण वाचत नाही. तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. आयुष्यात खूप काय आहे मित्रांनो, पण आपण वाचन करत नाही त्या गोष्टींचं. आमच्यासारखे मावळे येतात, व्याख्यान करतात, कीर्तनकार येतात, कीर्तन करतात, बास एका कानानं ऐकलं सोडून दिलं, असं न करता आयुष्यात मित्रांनो खूप मोठ्या गोष्टी आहे. आपल्याकडेच असतं पण तरी आपण विसरून जातो मित्रांनो. आपण म्हणून माणसातला माणूस हरवलेला आहे. आताची तरुणाई, एवढं छोट्या तरुणाईतलं रक्तसुद्धा सळसळतं, पण तरी ते काम करत नाही. चोरी करतं, लबाडकी करतं, खोटं बोलतं. कशासाठी? प्रसिद्धीसाठी. एक गोष्ट जर तुम्ही खोटं बोलले ना तर अनेक गोष्टी खोट्या बोलावं लागतात. मग कशासाठी खोटं बोलायचं? प्रसिद्धीसाठी, पैशासाठी. अरे पैसा तो कुणी कमवतं? कोणीही उपाशी नाही या जगात कोणीही उपाशी नाही. आणि जितका आपण पैशा मागं पळू ना तितके भिकारी आपण, तितके भिकारी. अरे जर श्रीमंत जर व्हायचं ठरलं ना तर मनाने श्रीमंत, मनासारखं श्रीमंत कुठेच नाही भेटणार तुम्हाला.
तळतळून बोलतो मित्रांनो, कारण नुसतं आत्ताची प्रसिद्धी फक्त पैसा कमवण्यासाठी आहे, नावापुरती आहे. असं न करता स्वतःतली अंगी कूद गुण दाखवा लोकांसमोर. मी काय आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे असं दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं होतं. अरे शुल्लक संघ त्यांच्याकडे मावळे होते, त्यातून त्यांनी विश्वनिर्मिती केली होती. आणि आपल्याकडे खूप काही असून आपण सुद्धा त्याच्यातून निर्मिती करू शकत नाही. आपण आत्महत्या कशातून करतोय? एखाद्या मुलींवर प्रेम करतोय आणि त्या मुलींना जर नाही म्हटलं तर आपण आत्महत्या करतोय. अरे एवढं देवाने सुंदर शरीर दिलंय, जीवन दिलंय, आणि आपण त्यात आत्महत्या करायची अशा गोष्टीतून? अरे आत्महत्या कशी करायची? स्वराज्यासाठी झगडायचं आणि मग आत्महत्या करायची. आजाराने मरून आत्महत्या करायची नाही. आजारानं मृत्यू झालंय याच्यातून आपल्याला मृत्यू पारवायचा नाही. स्वराज्यासाठी झगडून मृत्यू पावायचा हे लक्षात असून द्या मित्रांनो. आणि आजच्या तरुणाईने नुसती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन जिजाऊ साहेब, आजची जिजाऊ लेख नटती. अरे कशासाठी नटती? जिजाऊ साहेब कधी नटल्या नव्हत्या, कधी डोक्यावरचा पदर खाली कधी पडला नव्हता. आणि आजचे तरुणी आहे बस काय फॅशनेबल. अरे 10 ते 15 हजार रुपये फॅशनेबलला घालतात. अरे तेच जर पैसे घालायचे ठरले ना, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन ते खर्च करा. एखाद्या अनाथ आश्रमाच्या मुलातलं दुःख बोलखं बघा, त्याचं काय आहे. अरे काल परवाची गोष्ट आहे मित्रांनो. बुलढाण्यातील रोहित म्हणून एक नावाचा बुलढाण्यातील व्यक्ती आहे. केवळ माझ्या संपर्कात केवळ 15 दिवसापासून त्या संपर्कात होतो त्या व्यक्तीचा. तो काल मृत्युमुखी पावला. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधील पाटील हॉस्पिटलमध्ये त्याचा ब्लड कॅन्सर त्याला आजार होता. ते आपल्या पाटील हॉस्पिटलमध्ये त्याचा आजार बरा करायचा होता. तर डॉक्टरांनी त्याला 2 लाख रुपये खर्च सांगितला होता मित्रांनो. पण 2 लाख रुपये त्याच्याकडे नव्हते, त्याची ऐपत नव्हती माऊली. काल तो मृत्युमुखी पावला फक्त केवळ पैशामुळं. आणि आपले शिवाजी महाराजांचे मावळे, मी त्याच्यामध्ये एक संकल्पना मांडली होती की जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांवर परिवार ग्रुप सोशल मीडियावर चालवतात, त्यांनी एकत्र येऊन फक्त केवळ 100 रुपये प्रत्येकाने त्याच्यामध्ये मदत करावी. 100 रुपये देखील मदत केली नाही कुणी. काल तो व्यक्ती मृत्युमुखी पावलाय. अक्षरशः सांगायला सुद्धा विचारतं वाटतंय. आणि आपण बघतोय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. अरे कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलं होतं का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला होता, मग स्वतःचा विचार केला होता. अरे फक्त 100 रुपये आपण त्या व्यक्तीला देऊ शकत नव्हतो. खूप विषमतेची गोष्ट आहे. अरे असं म्हणून चालणार नाही. आपण स्वतःचा विचार करून दुसऱ्याच्या विचारासाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगून दुसऱ्यासाठीही जगलं पाहिजे. त्याला खरंच जीवन म्हणतात. अरे प्रत्येकाला जीवनात त्रास आहे. संत तुकाराम महाराजांनाही त्रास झाला, भक्त पुंडलिकीलाही त्रास झाला. आणि का? अरे मांसाहारी करतात. अरे माझ्या विठू माऊलीनं काय सांगितलंय शरीरात? विठू माऊलीनं काय सांगितलंय? गळ्यात तुळशीची माळा घातला. पण आत्ताची तरुणी आहे तशी कळत नाही, मांसाहारी करतात. नकारे करू असं काही नाही बेटा. मुक्या प्राण्यांची दया करा हेच सांगायचे. खूप शिका आयुष्यात, खूप आपल्या मुलींना खूप शिका, पण इतकं शिकू नका त्यांनी आपल्याला अडाणी समजतील. असं करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली मुलगीला स्थळ पाहताना जमीन बघला बघू नका, चरित्र बघा. कारण चरित्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसा उपयोगी पडत नाही मित्रांनो. मी अनेक वेळा माझ्या व्याख्यानातून आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय, पैशाशिवाय सगळं काही चालत नाही. पैसा नसला तरीही माणूस जगतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस होता. आई जिजाऊ साहेबांना सप्रेम भेट द्यायची होती. माझ्या शिवबाराजांना भेटवस्तू काय द्यावी, तर काय दिलं असेल मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी एका बंद पेटऱ्यामध्ये वाघनख दिल्या होत्या. आणि त्याच वाघनखीनं अफजल खानाचा वध केला होता. आणि आजची तरुणी आई बाबा काय करतात? आपल्या मुलांना केक आणतात, तो केक तोंडाला लावतात, त्याला खाऊ घालतात, आणि तो केक मित्रांनाही खाऊ घालतात. पण मला सांगायचं आहे, असे वाढदिवस, असे जन्मदिवस साजरे करा मित्रांनो, का ते चिरंतर टिकले पाहिजे. हे लक्षात ठेवा, चिरंतर टिकले पाहिजे. आणि वाढदिवस आपल्या मुलींचे अवश्य साजरे करा, अवश्य साजरे करा.
पण त्या वाढदिवसातून काहीतरी गोष्ट वस्ती भेट वस्ती तळमळीनं मी सांगतोय तुम्हाला पुन्हा द्या, असे वाढदिवस साजरे करा का झाडं लावा, त्याला पुस्तक द्या, वाचन करा, अशा गोष्टी करत चला. छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनख दिल्या होत्या आणि त्याच वाघनखीनं काही कालांतराने अफजल खानाचा वध केला होता. आणि आत्ताचा वाढदिवस आपले मुलं काय करतात, फोटो फॅशनेबल करतात, तोंडाला केक लावतात, आता आईस केक आलाय म्हणे, आणि तोच आईस केक खाता तो तोंडाला लावतात. मित्रांनो, अवघड आहे. अरे तेच वाढदिवस जन्मदिवस आपले अवश्य साजरे करा, पण अनाथ मुलांच्या अनाथाश्रमामध्ये जाऊन साजरे करा. काय दुःख असतं त्यांचं, काय तळमळ असते हे एकदा जाणून बघा. आणि आयुष्यात एकदा तरी शिवचरित्र गाथा वाचा, एकदा तरी शिवाजी महाराजांची शिवचरित्र गाथा वाचा. जिजाऊ साहेबांचं संस्काराचं बीज अख्ख्या जीवनात पेरा. मी आज आहे आणि आपल्या समोर बोलतोय, आणि माझं जेवढं नाव झालंय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार माझ्या अंगीकारात आणले, आणि त्या तळमळीनं मी आज समोर बोलतोय. 2010 सालापासून तर आजपर्यंत एकही मानधन न घेता मी जिजाऊ साहेबांचे संस्कार आणि आई जिजाऊ साहेबांचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार कोणतेही मानधन न घेता मी लोकांसमोर मांडतोय. प्रसिद्धी करायची नाही, मला पैसा कमवायचा नाही, मला तुमच्या आमच्यातला मावळा काढायचा आहे, तुमच्या आमच्यातला मावळा माणसातला माणूस काढवायचा आहे. त्यासाठी झगडतोय. त्यासाठी मला काही करायची वेळ आली तरी मी करेन, पण माणसातला माणूस मी जागा अवश्य करणार. मित्रांनो, आपल्यासमोर मी फक्त काही क्षण आलोय. फक्त आपल्यातला मावळा आहे, पण तो मनापासून मावळा नाही, तो फक्त नावापुरता आहे. मी मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक प्रश्न विचारलेला होता. अनेक व्यक्तींच्या नावासमोर शिवभक्त, शिवश्री, कशासाठी? उपाध्या देऊ नका, उपाध्या अवश्य द्या, पण त्यासाठी कार्य देखील करा, त्यावेळेस तुमचं कार्य. उपाध्या देऊ नका. मी शिवाजी महाराजांचा शिवभक्त असे कशासाठी बोलता तुम्ही? अरे तळमळीनं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अवश्य द्या उपाध्या, पण उपाध्या देण्याऐवजी आपण ती उपाधी देतोय त्या लायकीचे आहेत का आपण, हे अवश्य निश्चित ओळखा. डोक्याला लावायचे चंद्रकोर आणि म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि तिरकी नजर ठेवायची ताईंवर, हे चुकीचं आहे. आयुष्य कोणासमोर झकडतं? जो आयुष्यात चांगला खेळाडू असतो ना, त्याच्या बरोबरच आयुष्य खेळत असतं, हे लक्षात ठेवून. जितकी संकट, जितके कष्ट आपल्याला करावे लागतील ना, तितकं आपण मेहनत तितकीच चांगली, हे लक्षात असू द्या. परमेश्वरानं प्रत्येकाला हिरा बनवलंय, पण जो घनाचे घाव सोसतो ना, तोच चमकतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. छोटासा दगड असतो, पण त्या दगडाला एखाद्या मूर्तिकाराने त्याला खूप टाचे मारून, खूप त्याला व्यवस्थित आकार देऊन सुंदर अशी मूर्ती तयार होते. त्याचप्रमाणे आपल्याला खूप संकट येते, त्या संकटातून आपल्याला सुद्धा देव माणसातला देव माणूस बनायचं आहे, हे लक्षात ठेवा. पण आयुष्यात नुसता पैसा कमवून चालणार नाही, आयुष्यात नुसती प्रसिद्धी कमवून चालणार नाही. लोकांच्या मनात शिवाजी महाराजांचे इतिहास रुजावं लागेल, अंगीकृत आणावं लागेल. शिवाजी महाराजांचा इतिहास पाठपुस्तकातून, अनेक गोष्टीतून अनेक सगळ्यांना माहीत झाला आहे, पण शिवाजी महाराजांचे विचार कोणाला माहीत झाले नाही. शंभूराजे माहीत झाले नाही, जिजाऊ साहेब सगळ्यांना माहीत झालं आहे, पण जिजाऊ साहेब कशा होत्या, कशा वागत होत्या, हे कोणाला कळलं नाही. ब्युटी पार्लरमध्ये भोवया करतात, केस कटिंग करतात. कशासाठी? जिजाऊ साहेबांनी किती केलं नव्हतं. जिजाऊ साहेबांनी बाळकडू पाजले होते. छत्रपती शिवाजी महाराज बालपणी एकाच अशा खेळत होते अंगणामध्ये. अशाच एक चित्रपटगृहामध्ये लक्ष गेलं तर तिथे स्त्रियांची नाचगाणी चालू होती. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, आणि ते बघितलेलं जिजाऊ साहेबांना कळलं. जिजाऊ साहेब आल्या आणि जिजाऊ साहेबांनी सांगितलंय, शोभाराज, तुम्ही जे चित्र बघतात ना ते चुकीचं आहे, तुम्ही हात पुढे करा. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी हात पुढे करायला लावला आणि हाणलं त्यांना.
आणि जिजाऊ साहेबांनी त्यावर उत्तर दिलं, तुम्हाला स्त्रिया नाचवणार नाही व्हायचंय, स्त्रिया वाचवणार व्हायचंय. हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी सांगितलेलं होतं. अरे आदिवासी व कुटुंबातलं एक घराणं, त्यातील एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कलेक्टर होतोय, तर आपली मुले का होत नाही? आपल्या मुलांना प्रसिद्धी, पैसा सगळं काही असतं, अभ्यास करण्यासाठी खूप काही असतं, पण आपले मुलं का होत नाही? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मायभूमीत जन्माला आलेले होते, तरी आपण अभ्यास करून आपण मोठे होऊ शकत नाही का? कारण आपल्या पुढे आदर्श व्यक्ती नसतं, व्यक्तिमत्व घेऊन चालत नाही. हे लक्षात ठेवा. आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपण काहीच बनत नाही. आदर्श व्यक्तिमत्व जर डोळ्यासमोर जर असलं ना, तरच आपण प्रसिद्धी कमवू शकतो आणि आपल्या जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. जाता जाता एकच सांगतो मी, आयुष्यात खूप काही करा, पण आपल्या वडिलांचं, आई वडिलांचं नाव कधी खराब करू नका. आयुष्यात खूप मोठे व्हा, पण माणसातला माणूस कधी विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी जगून इतरांसाठीही जगा. आणि महिन्यातून कधीतरी एखाद्या गड किल्ल्याला जाऊन अवश्य भेट द्या. आणि अवश्य तुम्हाला एक सांगतोय, ज्यांना शिवचरित्र गाथा पाहिजे त्यांनी माझ्याकडून घ्या, पण अवश्य शिवचरित्र गाथा अवश्य वाचन करा. धन्यवाद. मला या फेसबुक पेजवर, राधेश्याम पेजवर आमंत्रित करण्यासाठी हरिभक्त पारायण, हृदय सम्राट, युवा कीर्तनकार अभिषेक महाराज जाधव यांनी मला आपल्यासमोर बोलण्याची दुपारी संधी दिली होती, पण ती काही कारणास्तव मला तुमच्या पुढे आलो नाही. मला आता वेळ मिळाल्यानंतर मी आलोय. ती संधी उपलब्ध केल्यानंतर धन्यवाद माऊली. असाच मी तुमच्यासारखा धडपडत मावळा आहे, पण व्याख्यातही छोटा आहे, पण तळमळीनं बोलतोय. धन्यवाद.